परंतु जो वाघ असतो ना त्याला सांगायची कधीच गरज भासत नाही की मी वाघ आहे. बिचारे तुमचे नेते निवडणुकीला सामोरे जायलाच घाबरलेले आहेत आणि म्हणून त्यांनी अंबादास दानवे सारख्या एका आपल्याच पक्षातील पदाधिकाऱ्याला पुढे केले. त्यांना सतत ही भीती वाटते की कदाचित काँग्रेस पक्ष जो धोकादायक पक्ष सध्या आहे तो कधी माझा धोका करेल, घात करेल हे सांगता येत नाही आणि माझ्या पक्षामध्ये पुढे होणारी फूट जी आहे की टळावी म्हणून त्यांनी हा प्रयत्न केलेला आहे. अखिलजी तुम्हाला हे आणि त्यांच्या मांडीवर तुम्ही अजून लहान आहात, तुम्ही खूप काही शिकायचंय तुम्हाला. बर ठीक आहे. आणि तुम्हाला तर शिवसेना बाळासाहेब याचं काही माहित नाही, तुम्ही तर मूळ काँग्रेसी ना, तर तुम्ही काँग्रेस बद्दल बोलता बोलता कुठे इकडे वाढला. काँग्रेसमध्ये राहून सुद्धा शिवसेनेचा अभ्यास 27 वर्ष करत होतो हे तुम्हाला नाही कळलं. ते अभ्यास पुस्तकांना होणार नाही हो, मुळात शिवसैनिक बनावं लागतं त्याच्यासाठी. हो, तुमच्या शिवसेना भवन मध्ये हा अरुण सावंत अनेकदा आले, तुम्हाला कधी कळलं पण नाही. फक्त सत्तेच्या लाचारीसाठी आणि फक्त तुम्हाला काँग्रेसमध्ये काय मिळालं नाही. एकनाथ शिंदेनी नवीन पक्ष फोडून मिळाला, तिकडे काहीतरी तुम्हाला मिळेल आणि काँग्रेसच्या पायावर जाऊन लोळण घेतले बिचाऱ्यांनी. काय दुर्दशा करून घेतली त्यांनी. कुठे बाळासाहेब ठाकरेंनी, कुठे तुमचे नेते. जाऊ द्या, सगळे इकडे महाराष्ट्राला कुठल्या स्थलांतरितांची चिंता पडली आणि तुम्ही कुठलं तुमचं स्थलांतर चर्चेला, मायग्रेशन चर्चेला आणताय. मुद्दा इथे आहे की विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये तुम्ही आता शांतपणे निवडणूक करणार आहात की त्या निवडणुकीमध्ये आणखीन फाटे फुटणार आहेत. अर्थात त्याच्यासाठी सगळ्यात महत्वाची भूमिका असेल ती काँग्रेसची. आता तरी काँग्रेस म्हणतंय की आम्ही उमेदवार देणार आहोत म्हणून, पण जर काँग्रेसनं उमेदवार दिला आणि त्याच्या उपर भाजपनं किंवा महायुतीमधल्या आणखीन कुठल्या पक्षानं उमेदवार दिला तर मात्र ही निवडणूक प्रचंड कष्टाची होईल महाविकास आघाडीसाठी. आणि कदाचित या सगळ्याची जाणीव होती म्हणून की काय महाविकास आघाडीनं आणि विशेषतः उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षानं उमेदवार निवडीमध्ये ही निवड केलेली आहे का, हा सवाल आहे. अर्थात याचं उत्तर उद्या फॉर्म भरून झाल्यानंतर, कुणाकुणाचे फॉर्म येत आहेत त्यानंतर आपल्याला सगळ्यांना मिळेल.